नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला एक हिवाळा स्पेशल रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे आळीवाची खीर. आणि आळीवाची खीर ही आरोग्यवर्धक तर आहेच आणि शक्तिवर्धक आहे, आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. आणि आळीव हे उष्ण असल्यामुळे हे साधारणपणे हिवाळ्यातच खाल्लं जातं आणि हिवाळ्यात तर इतर लोकांना तर बाकीच्या माणसांना चालतंच, पण ही रेसिपी म्हणजे आळीवाची खीर ही बाळंतिणीसाठी अति उत्तम आहे. तर अशी ही आरोग्यदायी आणि बहुगुणी खीर ही आता कशी करायची ते आपण बघूया. तर आता ही खीर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आळीव. तर ह्याला कोणी आळीव म्हणतो, कोणी हलीम म्हणतो, म्हणजे असं वेगवेगळ्या ज्या ज्या प्रांतात जसं बोललं जातं तशी भाषा आहे, पण सर्वसाधारण आपल्या इकडे साधारण आळीव असंच म्हटलं जातं. हे बघा, आणि हे आळीव ह्या पद्धतीचं हे एक प्रकारचं बीच आहे म्हणजे, आणि हे असं लाल रंगाचं असतं आणि हे असं असतं. तर कुठल्याही किराणाच्या दुकानात तुम्ही गेलात आणि आळीव द्या म्हटलं तरी ते दुकानदार बरोबर देतात आपल्याला. तर हे आळीव मी ह्या चमच्याने, हा रेग्युलर चमचा आपला पोहे बी आपण खातो की नाही, नाश्ता काही करताना असे चमचे घेतो, तर ह्या चमच्याने मी 6 चमचे हे आळीव घेतलेलं आहे. हे आळीव आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायचं आहे, साधारण अर्धा तास भिजवलं तरी चालतं. आणि ते पाण्यात आपण भिजवलं ना की ते नंतर फुगतं, म्हणून घेताना ते थोडं कमी घ्यायचं. आता एक माणूस लापशी घेणारा आहे का 2 आहेत का 3 आहेत, त्याप्रमाणे ते त्या अंदाजाने आपण ते घ्यावं. तर हे आळीव आता मी या वाडग्यामध्ये घेते, कारण ते भिजल्यानंतर फुगणार आहे, त्यामुळे आपल्याला भांडं थोडं मोठंच घ्यायला हवं. आणि त्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे, पण मी पाण्यातच भिजवणार आहे. कोणी कोणी दुधात सुद्धा भिजवतात, दुधात सुद्धा भिजवलेलं चालतं. साधारण आपण बुडेपर्यंत पाणी घालू. आता हे आपण चमच्याने असं ढवळून घेऊया, पण वर तसंच राहिलं आहे ना थोडं, मग ते आपण मिक्स करूया पाण्यामध्ये. हे बघा, असं मिक्स करून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे ते थोड्या वेळाने फुगणार, फुलतं म्हणजे चांगलं. हे बघा, ते फुगायला तसं काही वेळ लागत नाही, पण तरी अर्धा तास वगैरे ठेवावं, म्हणजे शिजताना पण ते पटकन शिजतं. आता हे मी असंच झाकून ठेवते. आता खिरीत घालण्यासाठी हे मी ड्रायफ्रूट घेतलेत, काजू आहेत आणि बदाम आहेत, आणि ते आता मी तुपावर थोडे भाजून घेणार आहे आणि नंतर मिक्सरमधून क्रश करून घेणार आहे. हे आपण तुपावर परतून घेणार आहोत, पण तूप काय अगदी खूप आपल्याला घालायचं नाही, थोड्या तुपावरच जरा शेकून घ्यायचे. असे तुपावर भाजून घेतले की ते चांगले खमंग लागतात, म्हणून तुपावर भाजून घ्यायचे. मी इथे काजू आणि बदामच घेतले, पण तुम्हाला जरी इतर दुसरे ड्रायफ्रूट घालायचे असले, म्हणजे पिस्ता वगैरे, तरी तुम्ही घालू शकता. पूर्वी जर विचार केला तर पारंपरिक पद्धत खरी नुसतं आळीव, गूळ आणि दूध अशीच खीर करण्याची पद्धत आहे, कारण पूर्वी एवढे काजू बदाम कोणी घालत नव्हते. पण हल्ली आपण सर्रास सगळ्यामध्ये काजू बदाम वापरतो, म्हणून मी आत्ता हे घालते. पण नुसती जरी गूळ, आळीव आणि दुधाची करून प्यायली ती लापशी तरी खूप छान लागते आणि तेवढीच पौष्टिक पण लागते. म्हणून ड्रायफ्रूट हे घालणं काय काजू बदाम घातलेच पाहिजेत असं काही नाही, नाही घातले तरी चालतं. आता हे भाजून झालेले आहेत. आता हे थंड झाले की मी मिक्सरमधून ते बारीक करून घेते. मग आपण खिरीची पुढची कृती बघूया. आता आळीव भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण झाकण काढून बघूया किती फुगलंय ते. हे बघा, असं झालंय, छान भिजलंय. आता आपण ह्याची खीर करायला घेऊया. ज्या पातेलीत आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले ना, त्याच पातेलीत मी ही खीर करणार आहे. आता हे पातेलं मी तापत ठेवले. आता अर्धा लिटर मी हे दूध तापवून घेतलं आहे, ते मी साईसकटच दूध घालणार आहे.
साई सकट घातलं की खीर छान होते आणि दाट होते. साय मी आता ढवळून घेते आणि मग या दुधामध्ये मी हे आळीव आपलं भिजवलेलं घालणार आहे. साय मी अशी सगळी मोडून घेतली हे बघा. आणि दूध हे गरमच आहे त्याच्यामुळे मी हे आळी पण लगेच त्याच्यामध्ये घालते. ह्या आळीवाच्या आपल्याला अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत, त्यामुळे ते लगेच आपल्याला असं ढवळायचं आहे. ढवळले की ते मोकळं होतं. हे बघा मोकळं व्हायला लागलं. हे आळीव आपल्याला दुधामध्ये छान उकळवून घ्यायचं आहे, कारण ते शिजलं पाहिजे ना. चांगलं शिजण्यासाठी जरा चांगलं ते उकळवून घ्यायचं, म्हणजे ते शिजतं. हे बघा आता ह्याला एक चांगली उकळी आलेली आहे आणि आळीव पण चांगलं शिजलं आहे. हे बघा. तर आता आपण त्यामध्ये हे ड्रायफ्रूट मग अशी बारीक केले की नाही ते घालूया. आणि हे ड्रायफ्रूट घालणं ऐच्छिक आहे, तुम्ही नाही घातलेत तरी चालेल. आता हे चांगलं ढवळून झालेलं आहे आणि आपण यामध्ये आता वेलचीची पावडर आणि जायफळाची पावडर घालूया, कारण गूळ आपण घालणार आहोत की नाही, त्यामुळे जायफळाचा स्वाद त्याला हवाच. आणि वेलची पावडर पण घालूया. आता मी गॅस बंद करते आणि एक 2-4 वाफा याच्या निघून गेल्या की नंतर आपण त्याच्यात गूळ घालणार आहोत, कारण जर गूळ असा एकदम गरम दुधामध्ये घातला तर ती फाटण्याची शक्यता असते. आता मी गॅस बंद करते. बऱ्याच वेळा उकळत्या दुधात जेव्हा आपण गूळ घालतो की नाही तेव्हा ते नासण्याची भीती असते, म्हणून थोडं 2-4 वाफा गेल्यानंतर आपण गूळ घालायचे त्याच्यात. हे बघा हे मी ढवळत होते आणि आता ह्याच्यात 2-3 वाफा गेलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालूया. 6 चमचे आपलं आळीव होतं आणि अर्धा लिटर दूध होतं, त्यासाठी मी हा पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आम्ही आता सगळं यामध्ये घालते आणि आता ढवळून घ्यायचं, म्हणजे तो गूळ विरघळेल. ज्याप्रमाणे तुम्हाला गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. हे बघा आता गूळ हा सगळा विरघळला आहे खिरीमध्ये आणि आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. एक महत्त्वाची सूचना अशी की ही खीर जरी कितीही पौष्टिक असली आणि हिवाळ्यात जरी आपल्याला चालत असली खायला, तरी पण ही फक्त गरोदर बाईने अजिबात खाऊ नये, कारण ही खीर बाळंतपणानंतरच दिली जाते, त्यामुळे ह्याची दक्षता घ्यावी. कारण आळीव हे उष्ण आहे आणि गरोदरपणात हे खाल्लं जात नाही. त्यामुळे हे माझे डायलॉग तुम्ही काळजीपूर्वक ऐकावे. ही खीर गरम गरम प्यायला तर चांगलीच लागते, पण समजा तुम्हाला वेळेच्या अभावी किंवा काही कारणाने तुम्हाला जर लेट झाला ती खीर घ्यायला, तर ती आळू पण शकते. आळू शकते म्हणजे घट्ट होईल ती. तर जेव्हा तुम्ही ती खायला घ्याल तेव्हा त्याच्यात तुम्ही अजून जरी दूध ॲड केलं तरी पण चालतं. तर कशी वाटली ही आळीवाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला? मस्त पौष्टिक खीर आहे ही. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.